नमस्कार शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग सन 2023-24चा वार्षिक अहवाल तयार करण्याबाबत आपणास एक पत्र प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमन 2015 मधील कलम 19(1) अन्वये आयोग प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर मागील वर्षामधील आपल्या कार्याचा तसेच सार्वजनिक प्राधिकरणांचा लोकसेवा देण्याच्या कामगिरीचा अहवाल तयार करील व तो राज्य शासनास सादर करील। त्यानुसार या अहवालाकरता विविध विभागांनी लोकसेवा देण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचे मूल्यमापन करण्यासाठी आयोगाकडून एकूण 5 प्रकारचे पत्र विकसित करण्यात आलेले आहे। आणि हे जे फॉर्म आहेत, हे 5 प्रकारचे जे फॉर्म आहेत, त्यातील फॉर्म क्रमांक 3 डेझिग्नेटेड ऑफिसरसाठी कसा भरायचा या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक रजिस्ट्रेशनसाठी देणार आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण सदर रजिस्ट्रेशन करून घ्यावे। ह्या लिंक या ठिकाणी टाईप करायची किंवा कॉपी करून या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर पेस्ट करायची आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपणासमोर असा एक फॉर्म उपलब्ध होईल। यामध्ये इथे नाव, मेल ID, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी डेझिग्नेशन ऑब्लिक रोल या ठिकाणी आपण डेझिग्नेटेड ऑफिसर असा रोल आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतरच आपल्याला इन्स्पेक्शन फॉर्म 3 आपल्याला या ठिकाणी मिळेल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट निवडायचे आहे, त्यासाठी आपलं जे डिपार्टमेंट आहे ते या ठिकाणावरून आपण निवडून घ्यायचं आहे। शाळांसाठी जे डिपार्टमेंट आहे ते स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंट जे आहे ते सुद्धा स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट हे आपोआप येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला विभाग निवडायचा आहे, डिव्हिजन निवडायचे आहे, योग्य तो विभाग आपण ज्या विभागामध्ये येत आहोत तो विभाग निवडायचा आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, त्यानंतर खाली तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर महसुली गाव आपलं या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। हे निवडून झाल्यानंतर या ठिकाणी एक पासवर्ड आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। या पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक साइन अशा प्रकारचे विविध कॅरेक्टर्स असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला येईल। त्यानंतर आपण नवीन विंडो ओपन करायची आहे आणि या ठिकाणी आपले सरकार असं आपल्याला सर्च करायचं आहे। येणाऱ्या पहिल्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला आयोगाविषयी या टॅबवर या ठिकाणी जायचं आहे। गेल्यानंतर आपल्याला इथे खाली इन्स्पेक्शन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आयोगाचे हे जे 3 फॉर्म आहेत ते या ठिकाणी दिसतील। या ठिकाणी पहिला, दुसरा आणि हा तिसरा जो फॉर्म आहे, या तिसऱ्या फॉर्मला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला हा असा 3 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। फॉर्म 3 कसा भरायचा तो आपण त्या ठिकाणावरून पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा